पहाटेच्या दरम्यान हायड्रोजन वायूचा सिलेंडर घेऊन जाणारी गाडी पलटी झाल्यानंतर आम्ही ह्या घटनास्थळी पोहोचलो आणि ह्या एका सिलेंडरचा स्फोट झाला असल्यामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही दोन्ही बाजूचा वाहतूक हे थांबवण्यात आली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। गुजरातकडून जाणारी मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे। आणखीन एक 10 मिनिटातच आम्ही गुजरातकडे जाणारी वाहिनी सुद्धा सुरू करू। डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आता थोड्या वेळात पोहोचते आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। जनतेसाठी मी एक आवाहन करेन की अशा परिस्थितीमध्ये जनतेने आम्हाला सहकार्य करावं की जेणेकरून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत होईल।